महसूल तिकीट नाही म्हणून तुमचं काम थांबतं का? नमस्कार मित्रांनो, फक्त पोस्ट ऑफिसमध्ये रेव्हेन्यू स्टॅम्प मिळाला नाही म्हणून तुमचं कोर्टाचं किंवा कायदेशीर काम थांबलं आहे का? असं झालं असेल तर कमेंटमध्ये होय लिहा. आज मी ठाणे नौपाडा पोस्ट ऑफिससमोर उभी आहे आणि इथे मला सरळ सांगण्यात आलं आहे रेव्हेन्यू स्टॅम्प नाहीत. माझा प्रश्न आहे, याला जबाबदार कोण? नागरिक का की व्यवस्था? या एका वाक्यामुळे नागरिकांचं नुकसान होत नाही तर सरकारचा महसूलही बुडतोय. महसूल तिकीट न विकलं गेल्यामुळे राज्याचं थेट आर्थिक नुकसान होतं आहे आणि हे नुकसान दररोज कित्येक पोस्ट ऑफिसमध्ये होतं आहे. लोकांचे काम थांबतं आहे, केस लांबत आहेत, फायलिंग मिस होतं आणि सामान्य माणूस हेलपाटे खातो. मी सर्व नागरिकांना कळकळीचं आव्हान करते की ही तुमची चूक नाही, ही यंत्रणेची जबाबदारी आहे. रेव्हेन्यू स्टॅम्प उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे कायदेशीर हक्क थांबवता येत नाही असं सांगितलं गेलं तर शांत रहा, वाद घालू नका, लेखी नोंद मागा महसूल तिकीट उपलब्ध नसल्याची. त्याच दिवशी कोर्ट किंवा संबंधित कार्यालयाला कळवा, प्रत्येकाचा पुरावा ठेवा. जर तुम्हाला हा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये लिहा, कारण प्रश्न फक्त तुमचा नाही तर सार्वजनिक हिताचा प्रश्न आहे. ही लढाई एका व्यक्तीची नाही, ही लढाई नागरिकांच्या हक्काची आहे आणि सरकारी महसूल वाचवण्याची आहे. जागरूक रहा, एकत्र रहा. तुमचा कायदा, तुमचे हक्क, सरळ सोप्या भाषेत. या आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी लाईक, शेअर आणि फॉलो करा आमच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला. थँक्यू.